भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज भंडारा जिल्ह्यामध्ये साकोली इथं महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली। भाजपा सत्तेवर आल्यास आरक्षण हटवेल असा अपप्रचार काँग्रेस करत आहे। मात्र आरक्षण नेहमीच कायम राहील, आरक्षणाला हात लावणार नाही आणि कोणालाही आरक्षणाला धक्का लावू देणार नाही असं त्यांनी ठणकावलं। भाजपानं बहुमताचा उपयोग विधायक कामं करण्यासाठी केला, त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गैरसमज पसरू नयेत असंही ते म्हणाले। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाने फोडल्याचा आरोप केला जातो, मात्र या पक्षांमध्ये घराणेशाहीमुळे फूट पडली असं शाह म्हणाले। त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं। उद्धव ठाकरे को देख रहा हूं, वो कह रहे हैं मेरी पार्टी तोड़ डाली भाजपा वालों ने। शरद पवार जी भी कहते हैं मेरी पार्टी तोड़ डाली। मैं आज स्पष्टता करने आया हूं महाराष्ट्र की जनता के सामने, हमने ना शिवसेना तोड़ी है ना एनसीपी तोड़ी। उद्धव के पुत्र मोह ने शिवसेना तोड़ी और पवार साहब के पुत्री मोह ने एनसीपी तोड़ी। और आज देखिए साहब, यहां के ही नेता महाराष्ट्र कांग्रेस के अध्यक्ष बने। कांग्रेस का क्या हाल हुआ? आधी शिवसेना और आधी एनसीपी ने पूरी कांग्रेस को आधी करने का काम कर दिया। अब मुझे बताओ भंडारा वालों, ये तीन आधी पार्टियां महाराष्ट्र का भला कर सकती है क्या? यंदाच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या दिशेने जाणाऱ्या गाडीला पाठिंबा म्हणून मतदान करायचं आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। महायुतीचं इंजिन हे महाविकासाचं इंजिन आहे आणि यामध्ये सर्व सामाजिक घटकांचा समावेश आहे। मात्र राहुल गांधी यांचा समावेश असलेल्या इंडिया आघाडीच्या रेल्वेला केवळ इंजिनच आहे, मागे बोगीच नाहीत अशी टीकाही त्यांनी केली।